चला तर मंडळी, आज ना बेसन पीठ न वापरता आपण मस्त अशी कोबीची वडी बनवूया. वरण मस्त असं कुरकुरीत, आतून मऊ आणि अप्रतिम चवीची मस्त अशी कुरकुरीत वडी, ते सुद्धा पत्ताकोबीची. तर इथे मी घेतली आहे पत्ताकोबी, कापून घेतली आहे. आपल्याला अख्खी एक कोबी लागणार आहे. तर आता काय करायचं, ही कोबी आपण किसून घ्यायची. कोबी घेताना कधीही ना जी वजनाला हलकी असते ना ती घ्यायची. तर कोबी आता आपण किसून घेऊया. तर इथे बघा, सर्व कोबी मी किसून घेतलेली आहे मस्त. किसणीचा जो मोठा भाग असतो ना त्याने आपण ही किसून घ्यायची. आता यात काही मसाले आपण ॲड करूया. तर आलं, लसूण, मिरची हे मी थोडंसं कुटून घेतलं आहे, ते यात घातलं आहे. नंतर हळद घालायची, लाल तिखट घालायचं, पांढरी तीळ घालायची 2 चमचे. नंतर त्यात मी थोडासा ओवा घातला आहे, जिरं पावडर घातली आहे. जिरं पावडर ऐवजी तुम्ही अख्खं जिरं वापरलं तरीही चालेल. कोथिंबीर घालायची मस्त अशी मुठभर आणि तांदळाचं पीठ घातलं आहे. शिवाय त्यात मी घातलं आहे मीठ. आता वडीला बाइंडिंग करता आपल्याला काहीतरी हवं आहे. तर मी इथे घेतली आहे चण्याची डाळ, जी भिजत घातली रात्री. नंतर त्याला 2-3 तास स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर काय करायचं आहे, पाणी फेकायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि ही जाडसर आपल्याला बारीक करायचं आहे. हे बघा अशी. अगदी याची पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसर आपण याला बारीक करून घ्यायचं, पाणी न घालता. आता ही वाटलेली डाळसुद्धा आपण यात मिक्स करून घेऊया आणि पूर्ण घ्यायची. अजून कुठले तुम्हाला मसाले हवे असतील ते सुद्धा तुम्ही आता ॲड करू शकता. तर आता हे सर्व मिक्स करायचं. डाळ वाटताना पाणी घालायचं नाही आणि जाडसर बारीक करायचं. आता इथे तुम्ही थोडं एकदा चेक करून घ्यायचं तिखट, मीठ. थोडासा खायचा सोडा घातला, अगदी थोडासा चिमूटभर, त्यापेक्षा जास्त नाही. आणि ही वडी करताना थोडंसं तिखट आपण जास्त घालायचं, कारण कोबीची वडी आहे त्यामुळे ना थोडीशी तिखट ना बरी वाटते ती खायला. तर आता हे मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आणि आता हात जरा धुवून घेऊया. आता प्रत्येक वेळी वडी करताना काय करतो आपण, रोल बनवतो, ते वाफवतो आणि नंतर वडी करतो. पण आता मी तसं न करता याचे असे मस्त असे हातावर वडे थापून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे ना इडलीच्या साच्यात आपण सेट करून घ्यायचे. तर त्याला काय करायचं, मी मस्त असं तेल लावून घेतलं आधी सुरुवातीला, जसं आपण इडली करताना तेल लावतो ना इडलीच्या भांड्याला, तसं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता असे मस्त व्यवस्थित सेट करून घ्यायचे. भांडं गॅसवर ठेवायचं आणि 12 ते 15 मिनटं हे मस्त असं स्टीम करून घ्यायचं. 12 ते 15 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि 5 मिनटं हे मी थंड करून घेतलं आहे. त्यानंतर झाकण काढायचं आणि ते बघा किती मस्त झालं आहे, दिसायला किती सुंदर दिसतात आणि हे व्यवस्थित शिजलेसुद्धा. तर आता हे गरमच आहे, थोडे आपण गार करून घेऊया आणि नंतर याला आपण काढून घेऊया आणि सहज निघतात. आणि खायचा सोडा जो आपण घातला ना तो अगदी चिमूटभर घालायचा, खूप घालायचं नाही. म्हणजे काय होणार, त्याने आतून ना असे मस्त असे ते मऊ होतील. तर इथे बघा हे सर्व मी काढून घेते. मस्त झाले आहेत. तशाच प्रकारे आपण हे सर्व काढून घेऊया. सकाळी चहासोबत खायला किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत खायला सुद्धा खूप मस्त लागतात, किंवा मग एक नाश्त्याचा प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर इथे बघा हे सर्व मी काढून घेतलं आहे. आता याला आपण कट करायचे. तर एका याचे मी 4 तुकडे केलेत. 2 केले तरी चालेल, पण असे छोटे केले ते काय होतात, तळल्या पण व्यवस्थित जातील आणि दिसायला पण छान दिसतील. तर असेच आपण सर्व कट करून घेऊया. तर इथे बघा मी हे सर्व कट करून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला थोडं हेल्दी खायचं असेल तर तुम्ही हे असेच खाऊ शकता. असे खूप मस्त लागतात जर तुम्हाला तळायचे नसतील. आणि ना हे तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. आता एवढे पूर्ण आपण एका वेळेला फ्राय करणार नाही, तर यातले थोडेसे आपण बाजूला काढून ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवायचे. एक 4-5 दिवस खराब होणार नाही, पाहिजे तेव्हा काढायचे आणि फ्राय करायचे आणि खायचे. खराब होणार नाही, मस्त एअरटाईट डब्यात तुम्ही ठेवा. आता हे बाकीचे आपण फ्राय करून घेऊया. तर तेल मस्त गरम करायचं आणि वडी तेलात सोडायची. वडी जेव्हा आपण तेलात सोडू ना तेव्हा गॅस वाढवूनच ठेवायची, कमी ठेवायची नाही. तर आता ही सर्व वडी मी यात सोडली आहे आणि थोडा वेळ हे अशीच ठेवायची आणि नंतर याला थोडीशी फिरवून घ्यायची. हलकासा रंग यायला लागला की मग काय करायचं, गॅस मिडियम करायची. सुरुवातीला मात्र वाढवून ठेवायची. आणि आता ही दोन्ही साईडने अलटपलट करून मस्त असा सोनेरी रंग येतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आला आहे, सोनेरी रंग आहे. आणि अशी छोटी केली ना की आतपर्यंत व्यवस्थित ती तळल्या जाते आणि मस्त कुरकुरीत होते. तर आता आपण ही काढून घेऊया आणि रंग बघा काय सुरेख आला आहे. आणि अशीच आपण बाकीचे सर्व फ्राय करून घेऊया. तर इथे बघा मस्त अशी कुरकुरीत आपली वडी झालेली आहे. संध्याकाळच्या चहासोबत खा किंवा एक नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. वर्ण कुरकुरीत झाले, आतून मऊ आणि चवीला ना अगदी भारी झाले, कारण आपण यात बेसन पीठ वापरलं नाही आहे. आपण चण्याची डाळ भिजवून ती बारीक करून वापरली आहे. तर चला तुम्ही पण ट्राय करा.